सलामी की प्रारंभिक जोड़ी प्रवीण गायकवाड़ स्ट्राइक लेंगे और नॉन स्ट्राइक गेंद पे गणेश गायकवाड़ और गेंदबाजी का भार संभालते हुए गेंदबाज रितेश आते हुए। अच्छी खासी गेंदबाजी की है रितेश ने आज का दिन भर का लेखा जोखा अगर देखा जाए तो। और दो विकेट से जाएंगे, थोड़े मीडियम फास्ट गेंदबाज है। पिछली मैच में अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आए ये दोनों भी बल्लेबाज। और आज गणेश ने 33 रन जोड़े थे अपनी टीम के लिए। ये पहली गेंद खराब और अंपायर ने नो बॉल का इशारा दिया है। गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन और एक पंजा लगता हुआ स्कोर कार्ड पे। आइए एक्शन रिप्ले में हम देखें, बिल्कुल खराब गेंद थी और प्रवीण गायकवाड़ को अगर आप ऐसी गेंद करेंगे तो उसका भुगतान करना पड़ेगा। स्क्वेरले की दिशा में एक टिप्पे के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन जाती हुई। एक्शन रिप्ले में ये हम चौका देखते हुए प्रवीण गायकवाड़ आज पूरी तरह से तैयार है इस मुकाबले के लिए। शाम का सत्र चलता हुआ और ये फ्री हिट अंपायर इशारा देते हुए। आज विकी सर, सनी सर का काफी अच्छा अंपायर का स्तर रहा है, मुकेश गायकर सर। और ये वाइट बॉल, ये इशारा आता हुआ वाइट बॉल का। स्कोर जाकर पहुंचता हुआ 6 रन और ये फ्री हिट कंटिन्यू रहेगा। अगली गेंद यहां पर टैप किया, बॉल कवर की दिशा में जाती हुई, 1 रन मिलेगा। लेकिन यहां पर अगर थोड़ा सा स्लो होता वहां पर मामला तो प्रवीण गायकवाड़ की विकेट काफी धोख खतरे में आ जाती। लेकिन बाल बचे। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। क्या बैटिंग की थी पिछले मैच में इन दोनों भी बल्लेबाजों ने। स्कोर कार्ड पे रन जुड़ चुके हैं 7 रन स्कोर कार्ड पे लग चुके हैं। ओ यहां पर कमाल की गेंद थी, थोड़ी सी स्लोअर गति की गेंद थी। वहां पर गेंदबाज प्रीतेश थोड़ा सा लेंथ को खींच रहे हैं। हार्ड हिटर माने जाते हैं गणेश गायकवाड़। रितेश गेंदबाजी का भार संभालते हुए, अच्छी गेंदबाजी और अच्छी वापसी करते हुए। यहां पर बल्ले का किनारा, फाइन पे गेंद गई है, ऊपरी किनारा लगा, गणेश गायकवाड़ आउट। शीश बल्ले का ऊपरी किनारा लगा, फाइन लेग पे खिलाड़ी मौजूद थे, कोई भी गलती वहां पर हुई नहीं है और एक आसान सा कैच वहां पर लपक लिया और बड़ा विकेट। गणेश गायकवाड़ काफी जल्द ही पवेलियन के और बढ़ते हुए। पिछली मैच में 33 बनाए थे इस खिलाड़ी ने। अब नए बल्लेबाज नितिन आते हुए। नितिन पवार बल्लेबाजी के लिए आते हुए। रितेश को यह सफलता आती हुई। स्कोर हम देखते हुए 1 विकेट के नुकसान पे 7 रन स्कोर कार्ड पे लगे हुए। मुकाबला बहुत ही रंगीन होने वाला है। ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनारे गिरी, या अब ये कहेंगे बिल्कुल नितिन पवार। गेंदबाजी के लिए तैयार रितेश। यहां पर टैप किया, बॉल को कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, झन्नाटेदार ये आता हुआ चौका। गेंद थी, उस पर ध्यान निगाह बनाए रखी नितिन पवार ने और गैप में से गेंद को निकाल दिया जैसे सुई में से धागा पिरोते हो। रन संख्या पहुंचती हुई 11, 1 विकेट के नुकसान पे। अगली गेंद यहां पे फिर से बल्ले का किनारा जरूर लगा है, बैकवर्ड पॉइंट पे गेंद जाती हुई। हालांकि खिलाड़ी वहां पर मौजूद, नितिन पवार को 1 रन मिलेगा। स्कोर पहुंचता हुआ आगे 12, 1 विकेट के नुकसान पे। अच्छी गेंदबाजी होती हुई, पावर प्ले का पहला ओवर ये चलता हुआ, लेकिन गेंद जो है बिल्कुल ऊपर की तरफ नहीं उठ रही है, गेंद नीचे रह रही है। गुडलाइन स्पॉट में थोड़ी सी गेंद बाहर और अंदर करने की कलाबाजियां दिखाते हुए रितेश। यहां पर खोद के मारने की कोशिश, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद, झेल कैच वहां पर छुट्टा हुआ। ये मौका भी छुट्टा हुआ, रन भी वहां पर खर्च हो जाएंगे क्योंकि विकेटों पे काफी तेज है नितिन पवार और प्रवीण गायकवाड़। तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है।
और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर की समाप्ति, एक विकेट को गवा के 16 रन स्कोर कार्ड पे लग चुके हैं। अब नए गेंदबाजी पर आते हुए विनायक का 16 रन अब तक आ चुके हैं, अच्छी उपलब्धि है, लेकिन एक बहुमूल्य विकेट गणेश गायकवाड़ के रूप में गवाया है, उसकी भरपाई यहाँ पर करनी होगी। हालांकि पिछले मैच में नितिन पवार भी खास से अच्छे साबित नहीं हुए थे। आज इस मैच में मौका है कि आपको भी आपकी निरंतरता दिखानी होगी। दूसरी तरफ प्रवीण गायकवाड़ जो अच्छे लय में है, जो अच्छी बैटिंग करते हुए, एकता स्पोर्ट के राहुल द्रविड़ के नाम से जाने जाने वाले ये खिलाड़ी बीच मैदान में है। अब नितिन पवार, इनके हाथों में भी कलाएं है, अब वो कलाएं दिखाने की जरूरत है। दूसरी तरफ गेंदबाजी के लिए अब विनायक आते हुए और 2 विकेट से जाएंगे, मीडियम फास्ट है। सामने है नितिन पवार, यहां पर खेला है जरूर, लेकिन स्क्विल लेग पे खिलाड़ी मौजूद है। 1 रन वहां पर मिलेगा। 1 रन के साथ स्कोर थोड़ा सा आगे सिरकेगा, जहां पहुंचेगा स्कोर 17 रन। इस ओवर में बिल्कुल थोड़ा सा कमबैक करने की कोशिश रहेगी आमी वडोलीकर टीम की, क्योंकि टॉस जीत के आपने गेंदबाजी करने का फैसला लिया है। काफी क्षमता है एकता स्पोर्ट गोडसे टीम, जो बड़े लक्ष्य की तरफ बढ़ सकती है। हार्ड हिटर है इस टीम में। अगली गेंद, स्लोवर बॉल, वहां पर अच्छा खेल के निकाला है, लेकिन लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद है। प्रवीण गायकवाड़ को सिर्फ 1 ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। रन संख्या पहुंचती हुई है स्कोर कार्ड पे 18, 1 विकेट के नुकसान पे। अब शाम का मौसम यहाँ पर चलता हुआ, भारतीय नियमानुसार 5 बज चुके हैं। सेकेंड राउंड का दूसरा मुकाबला चलता हुआ, इसके बाद में मानुलीपाड़ा जय बजरंग के अगेंस्ट कौन सी टीम आके टक्कर देगी। यहाँ पर लॉफ्टेड फ्लिक देखने को मिलता हुआ, स्क्वेयर लेग की दिशा में खाली क्षेत्र है, वहां पर गेंद जाती हुई, दंदनाती हुई, सनसनाती हुई, 4 रन। वहां पर वीकेंड एरिया था, बिल्कुल खाली क्षेत्र था, वहां पर लॉफ्टेड फ्लिक का नजराना पेश करते हुए कलाइयों का उपयोग बेहतरीन करते हैं नितिन पवार, अजरुद्दीन की याद दिलाते हुए। स्कोर पहुंचता हुआ 22, 1 विकेट के नुकसान पे। यहाँ पे फिर से उसी दिशा में खेलने की कोशिश, एनिमेशन कम, वहां पर हवा में बॉल, मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद और पकड़ लिया कैच नितिन पवार, बैक टू द डगआउट। मैदान में सिक्सर किंग आते हुए, जिन्होंने पिछले मैच में सिक्सर लगा के मैच को जिताया था, अब करण आते हुए। करण मगर आते हुए बीच मैदान में। अब यहाँ पे करण मगर को ज्यादा से बड़े शॉट खेलने नहीं है आपके पास। अगर देखा जाए तो अभी भी 2 ओवर बचे हैं, और इस ओवर की अगर बात की जाए तो यहाँ पे 2 गेंदें और भी बची है। थोड़ा सा सेंसिबल क्रिकेट यहाँ पर दिखाना बहुत जरूरी है। विनायक फिर से तैयार, आड़े बैट से शॉट वहां पर खेला है, वाइड दिशा लॉन्ग ऑन के बीच में खिलाड़ी वहां पर मौजूद। करण मगर को 1 रन मिलेगा। स्कोर पहुंचता हुआ इस 1 रन के साथ 23, लॉस ऑफ 2 विकेट। अच्छा प्लान चलता हुआ विनायक, इनका गेंद जो है बिल्कुल आगे की तरफ गिर रहा है। अच्छी गेंदबाजी, बिल्कुल जो बड़ा शॉट खेलने के लिए जाएंगे एकता स्पोर्ट के बल्लेबाज, वो मौका वहां पर नहीं दे रहे। आखिरी गेंद, कदमों का इस्तेमाल किया, गेंद वहां पर हवा में उछाल दिए, खिलाड़ी वहां पर मौजूद है लॉन्ग ऑन के बीच में, लेकिन जब तक गेंद फेंकेंगे 2 रन तेजी के साथ पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अब दोनों भी बल्लेबाजों में तालमेल नजर आता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट और रन जोड़े हैं 25 एसडी से।
25, 2 विकेट के नुकसान के साथ रन संख्या पहुंचती हुई आगे। अब यहां से हम देखेंगे तो 22.50 का औसतम स्कोर कार्ड पे चलता हुआ, औसतम अच्छी तरीके से रखा है। तीसरे ओवर के लिए गेंदबाज आते हुए, यहां पर बढ़िया शॉट, लेकिन खिलाड़ी वहां पर कैच को छोड़ दिया है। कैच छोड़ा यहाँ पर, मौका यहाँ पर छोड़ते हुए। गेंदबाजी के लिए आर्यन आते हुए, हालांकि बड़ा शॉट खेलने की कोशिश थी वहां पर। अगर यहाँ पर 3 गेंदों में 3 सिक्सर आते तो गुडसी के विद्यमान सरपंच आपके तरफ से सुयोग जी मगर 1,000 रुपए का कैश प्राइज रहेगा। अगर 3 गेंदों में 3 सिक्सर आते हैं तो यहाँ पर पूरी तरीके से बल्लेबाजों को खामोश रखा है अब तक, वो बड़े शॉट नहीं आ रहे। सुयोग जी मगर आपने 3 गेंदों में 3 सिक्सर के लिए 1,000 रुपए का इनाम रखा है, लेकिन बहरहाल वहां पर वो बड़े शॉट नहीं आ रहे। अच्छी गेंदबाजी अब यहाँ पर होती हुई, अलाउंड द कारपेट, गेंद वहां पर खेलते हुए, ओहो यहाँ पे आउट, रन आउट के रूप में करण मगर। तीन तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। 1,000 रुपयाचं कॅश प्राइज सुएकजू मगर यांच्या वतीनं। परंतु पाहूया आता मॅच मध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे। आर्यनचं षटक खूप दमदार फलित होत आहे। इथे मात्र जबरदस्त फटका, पावलांचा वापर, बॉल सीमा पार आणि ठोकलाय प्रवीण गायकवाडनं हा षटकार। त्यांच्या बॅटमधून आता संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे। पुढचा बॉल, आडव्या बॅटनं चांगला फटका, अलाउंड द कार्पेट, ऑन पाहायला भेटतो आपल्याला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात। काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये, तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है। प्रवीण गायकवाड इन एन ऍक्शन मध्ये आहे। मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी चांगली साथ दिली होती गणेश गायकवाडची आणि ती मॅच देखील अगदी जिंकून दिली होती तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। 2 धावा इथे पाहायला भेटलाय धावफलकावरती। धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे 32 या आकड्यावरती। 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे। 3 विकेट जरूर गेलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग होत आहे। पुढील बॉल आपण पाहूया। या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन पुन्हा एकदा सज्ज आहे ओव्हर द विकेटनं। इथे मात्र आपण काय जबरदस्त बॉल पाहिलाय, अगदी जबरदस्त बॉल तिकडे। परंतु आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग करत असताना ज्याच्या नावाचा उल्लेख आपण करतोय, राहुल द्रविड, एकता स्पोर्ट घोडसई टीमचा। एक धाव इथे मात्र एकवटी गेली। षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा इथे स्कोर कार्डवरती आहेत 33 धावा। 11.0 ची सरासरी धावफलकावरती आलेली आहे। काही वेगानं धावा येत होत्या, परंतु इथे मात्र कुठेतरी आर्यननं त्या ठिकाणी थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला। शेवटचा हाणामारीचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आता शुभमच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलाय। धावसंख्या 33, 11.0 ची सरासरी धावफलकावरती आहे। धावसंख्या जर आपण इथे जर पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती। या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा आपल्याला पाहायला भेटल्या मागील ओव्हरमध्ये।
पहा पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या. धावा होत्या, 2 एक्स्ट्रा वाढल्या होत्या, त्यामुळे करेक्ट 33 धावा धावपलकावरती आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही देखील पाहू शकाल. चला आपण मॅच कडे जाऊया. समीकरण तुमच्या समोरच आहे. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. तर इथे मात्र पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल आपण जर पाहिला तर नो बॉल होता, तिथे चौकार पाहायला भेटला. दुसऱ्या बॉलवरती वाईट बॉल, तिसऱ्या बॉलवरती एक धाव, चौथ्या बॉलवरती एकही धाव नाहीये, पाचव्या बॉलवरती विकेट, सहाव्या बॉलवरती चौकार, सातव्या बॉलवरती एक धाव, आठव्या बॉलवरती 2 धावा. हे करेक्शन तुमच्या समोर. एकूण 14 धावा धावफलकावरती होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि धावसंख्या आता आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 हाणामारीचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम. इथे जबरदस्त कट केलाय बॉल. बॅकआउट पॉइंट रिझनला थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एक एक धावेवरती अगदी लाईफ लाईन टिकून ठेवलेलं आहे प्रवीण गायकवाड यांनी. म्हणतात ना मित्रांनो की अगदी रेल्वेची लाईफ लाईन, मुंबईची लाईफ लाईन रेल्वे आहे. सो त्या अनुषंगाने क्रिकेटची लाईफ लाईन एकेरी दुहेरी धावा फार महत्वाच्या असतात. याच प्रवीण गायकवाड यांनी नक्कीच सांगितलं. 34 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. हो इथे मात्र हा बॉल काय दर्जेदार. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला हा बॉल पाहायला भेटेल. शुभमचा हा बॉल दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटला. पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर त्या ठिकाणी निघाला. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय जबरदस्त बॉलिंग आहे, जबरदस्त बॉल. धावसंख्या 34 वरती सिरावलेली आहे. 4 बॉल अजून शिल्लक. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. विकेंड एरिया, क्षेत्ररक्षक आतमध्ये होते आणि अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल तिथे अगदी पकडण्यामध्ये शर्तीचे प्रयत्न केले, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान 3 धावा पाहायला भेटल्या. 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलेले 37. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 3 चेंडू इथे शिल्लक आहेत. शुभमचं हे षटक फार महत्वाचं ठरत आहे. या षटकामध्ये फक्त 4च धावा त्यानं आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे पंच काय सांगतायत नक्कीच पाहावंच लागेल. यस, इट इज अ वाईट. वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय आणि धाव फलकामध्ये थोडासा भर. 38 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. 10.0ची सरासरी राखत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एकता स्पोर्ट घोडसई टीम 38 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 3 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. इथे पुनश्च आपण पाहू शकाल तिथे मात्र 4 धावांसाठी हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय.
धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता 10.0च्या पुढे धावसंख्या जात आहे. 10.50 ची सरासरी लागलेली आहे. 42 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल पुनशा शुभम, प्रवीण गायकवाड साठी. हो, सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी. फटका चांगला आहे. धावा देखील इथे मात्र पाहावं लागेल. चेंडू अगदी डीप मध्ये, परंतु जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील दरम्यान 2 धावा इथे पाहायला भेटल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता इथे बॉल आपण पाहूया शेवटचा. येस, वन शॉट, एक धाव इथे शॉट पाहायला भेटली. 43 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. तर इथे मात्र आपण पाहिलं तर ही स्पर्धा आपण एका कॅमेऱ्यानं कव्हर करत आहोत. साईड कॅमेरा आपल्याकडे नाहीये. सो त्या अनुषंगाने ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल. वन शॉट रन आणि धावपलकावरती धावा 43 लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात शुभमनं. शेवटचं हाणामारीचं षटक टाकणं म्हणजे वाघाचं काळीच असतं आणि शुभम ते कार्य करत आहे. पुढचा बॉल इम्प्रोवाइज, व्हॉट अ शॉट, परंतु बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 4 धावांसाठी प्रवीण गायकवाडला इथे मात्र सफलता मिळते. चौकार मिळतोय. याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या आतमध्ये आणि 48 धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील हे मात्र नक्कीच आपल्याला ऐकवतील. व्हॉइस ऑफ कोंडेरी, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र विश्वास केणे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ, प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित मानविलीपाडा चषक 2026. या मातीनं दिला वारसम्मा, इथे कठोर छाती दगडाची, पहाड डोंगर सांगती अजिंक्यता अभिमानाची.
आई जगदंबेचा पालविते रणपंदेच्या सदाशरी, कोण आम्हाला भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल आणि तिथून जो जिंकेल तो सेमी फायनल नंबर 1 मध्ये पोहोचेल, जो उद्या मात्र इन ॲक्शन मध्ये असेल. परंतु तत्पूर्वी इथून मात्र ही मॅच जिंकणं फार महत्वाचं असेल. तब्बल 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल मध्ये 48 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला 2 धावा काढाव्याच लागतील. सलामीच्या बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विनायक आणि प्रथम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, आणि काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. परंतु प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहूया. गोलंदाज धनेश आलेले आहेत. धनेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. स्ट्राईकला आपण पाहू शकाल विनायक यांना, ज्यांची आतापर्यंत बॅटिंग देखील चांगली झालेली आहे. सो त्या अनुषंगाने त्यांच्यावरती आता भरोसा टाकलेला आहे. त्यांच्या सोबतीला बॅटर प्रथम देखील इन ॲक्शन मध्ये आहे. दिवसभराचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर या दोन्ही खेळाडूंनी चांगला गाजवलेला आहे. परंतु गोलंदाजीचा विचार केला तर धनेशनं देखील चांगलं कार्य केलेलं आहे. बॉल पहिलाच बॉल उडवलाय आणि बॉल तिथे वाईडिश लॉंगच्या दरम्यान खेळाडू उपस्थित, पकडलाय झेल, फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट विनायक. थँक्यू सो मच. खानवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खडी अवकात. फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. पहिला धक्का, पहिली सफलता या ठिकाणी धनेशला मिळालेली आहे. चांगली सुरुवात आपण त्याच्या वतीनं पाहिलीत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, क्षितिज मैदानाच्या आतमध्ये. एक सूर्यदेवता क्षितिजाच्या पलीकडे चाललेले आहेत आणि हा क्षितिज मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करेल पाहावं लागेल. ओकट केल्या बॉलला, तिथे मात्र कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. झन्नाटेदार चौकार. क्षितिजनं अगदी वेगाचा भरपूर फायदा उचलला. 4 धावा कव्हरच्या वरून त्याने एकवटल्या. धावफलकावरती 4 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्षाची पराकाष्ठा करावी लागत आहे. कव्हरकडे बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक माघारी पावलानं त्या ठिकाणी चेंडूला पकडू शकत नाहीयेत. परंतु इथे मात्र काहीशा जास्त धावा देखील बहाल झालेल्या आहेत. आपण पाहू शकाल इथे तब्बल 3 धावा पाहायला भेटल्या. मौका भी गया और रन भी गया. परंतु एक कॅच जर आपण पाहिलं तर अगदी कठीण कॅच होती. परंतु या क्रिकेटच्या पटलावरती सोपी कॅच कठीण करणं होत असते आणि कधी कधी कठीण कॅच देखील सोप्यानं होत असते. हे क्रिकेटचं समीकरण आहे. धावपलक 7 या कडेवरती आपण पाहू शकाल. कोण कोणावरती करेल मात नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल गोडसेगावचे सरपंच सुयोगजी मगर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक करिता 2525 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि इथे विकेटची प्राप्ती केली आहे. चांगली कॅच पकडली तिथे दर्शन, फलंदाज फेल. त्या ठिकाणी केला दर्शननं आणि तिथे विकेटची प्राप्ती झाली आहे. चांगली झेल त्या ठिकाणी पकडली.
दरम्यान धावांचा पण थोडासा विचार केला तर धावा इथे 7 आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगली मात करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल एकता स्पोर्ट घोडसे टीम या मॅच वरती आपलं प्रभुत्व कायम करत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दर्शन चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे. आतापर्यंत टॉपचे दोन्ही बॅटर आता डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेले विनायक आणि प्रथम, ज्यांना मात्र शांत करण्यामध्ये यश प्राप्त झालेले मिस्टर दर्शनला. क्षितेज आणि दर्शना खेळपट्टीवरती आहेत. स्ट्राईकला आपण पाहू शकाल दर्शन दर्शन टू दर्शन. इथे मात्र हा बॉल काय जबरदस्त, पंच देखील थोडेसे तटस्थ आहेत त्या ठिकाणी, अनुमान लावतायत कारण की निर्णय कळवणं फार गरजेचं असतं. इथे आपण जर पाहिलं तर आता 7 धावा धावपलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत गोलंदाज दर्शननं, धनेशनं. हो, इथे हा बॉल आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला. अपील देखील केली गेली, परंतु तितकाच अपीलमध्ये जर आपण पाहिलं तर उत्साह लगेचच कमी झाला. याचबरोबर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती दर्शनच्या या षटकामध्ये त्याने धनेश 7 धावा खर्च केलेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण आपल्या ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल की 18 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला भेटली धनेशच्या वतीनं. 7 धावा धावपलकावरती. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहूया. गोलंदाज झालेले आहेत दर्शन, गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रणनीती अगदी चांगली आपण पाहू शकाल. नितीन पवार यांच्याकडे देखील गोलंदाजी आहे, परंतु आतापर्यंत नितीन पवार ने देखील या ठिकाणी गोलंदाजी करता आलेले नाहीयेत. तर कदाचित मी तर म्हणेन की अगदी शेवटच्या अंतिम ओव्हरपर्यंत नक्कीच त्यांचं षटक पाहायला भेटेल, परंतु सध्या तरी कामगिरी दर्जेदार सुरू आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण दर्शनला पाहू शकाल. दर्शन स्ट्राईकला बॅटर आहेत क्षितेज आणि त्याच्या सोबतीला दर्शन. क्षितेज स्ट्राईक वरती आहेत, ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक चौकार म्हणजे 7 धावांनी त्यांनी आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. 7 धावा धावपलकावरती आहेत. आपली दिलेला बॉल टर्न केलाय, बॉल तिकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. तिथे मात्र आपण पाहिलं थोडीशी फंबलनेस झाली आणि त्याचा फायदा इथे मात्र झालाय. 2 धावा इथे पाहायला भेटल्या क्षितेजच्या बॅट मधून आणि या 2 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन लागलेल्या आहेत आणि धावसंख्या 9. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आम्ही वडवलीकर टीमच्या वतीनं इथे मात्र हा बॉल काय जबरदस्त आहे, दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. दर्शनचा हा बॉल लाजवाब बॉल नक्कीच म्हटला जाईल, कारण की अशा मोमेंटला अगदी चांगला चेंडू पाहायला भेटलाय. डॉट बॉलची समाप्ती 9 धावा धावपलकावरती आहे. पुढचा बॉल हो, खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी खेळून काढलेला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव इथे देखील पूर्ण झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. तर पहा, विकेट किपरच्या मागे दिनेश सर आहेत, त्याचप्रमाणे रवी मगर सर आहेत. यांनी जर झेल पकडली तर सुयोगजी मगर तसेच पिंटू मगर अर्थातच योगेश मगर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि विकेट हॅट्रिक साठी 2525 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोटसाई गावचे सरपंच सुयोगजी मगर यांच्या वतीनं. आता समीकरण आपण पाहूया. 14 बॉल आणि 37 धावा करायच्या आहेत. इथे फटका चांगला आहे, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. तिथे मात्र करण मगर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, कारण की आजच्या दिवसभरामध्ये करण मगर यांचे क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग दर्जेदार झालेली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. धावपलकावरती आपण पाहू शकाल 12, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता इथे बॉलचा आपण विचार केला तर या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली दर्शननं, अगदी कॅल्क्युलेटेड गोलंदाजी, फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. ओ व्हॉट अ बॉलिंग, काय दर्जेदार बॉल आहे, लाजवाब बॉल आहे, अप्रतिम गोलंदाजी. आणि याचबरोबर आपण पाहूया षटकाची झाली समाप्ती.
या षटकामध्ये दर्शन फक्त 5 खर्च केल्या. आता उरलेले बॉल 12 आणि 36 ची गरज. यस डीजे मास्टर. चला ड्रिंक्स ब्रेक आपण करूया. मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं आहे. बारा बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. पंचांनी देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. या ठिकाणी पंच आहेत सनी सर. चला आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करतोय. यस सनी सर ड्रिंक्स ब्रेक नाही. ओके मॅच आपण कंटिन्यू करतोय. चला गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज कार्तिक ला बोलवलेला आहे. 12 बॉल 36. अजूनही 50-50चा मामला मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की आपण क्षितिजला पाहिलं चांगली बॅटिंग करत आहे. मॅचला कोणत्याही क्षणी तो गेम चेंजर करू शकतो. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ करे चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काहीशे जास्तीचे धावा मिळणार नाही. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहू शकाल. फलंदाज यस नॉट आउट आहे. पंच त्या ठिकाणी सांगतायत. कारण की पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सेफ खेळाडू पोहोचलेले आहेत. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेले 14 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 बॉल आणि आता 34 धावांची गरज आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर खूप काही दडलेलं आहे. रहस्यमय सर्व काही या षटकामध्ये आहे. आणि मॅचचा आपण जर विचार केला तर अतिदक्षता विभागामध्ये देखील हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. इथे कट केलाय बॉलला. थर्ड मॅन रिझलला झाली आहे चूक आणि चेंडू जाईल नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. अगदी गतीचा फायदा उचलला क्षितिजनं. अगदी गतीचा भरपूर चांगला फायदा उचलत असताना बॉल आला. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. अंतिम क्षणावरती बॅटचा फेस खोलला आणि तिथून थर्ड मॅनच्या मधून एक दर्जेदार चौकार वसूल केला. 10 बॉल आणि 30 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्याकरिता वडवली या टीमला. इथे मात्र जबरदस्त फटका. व्हाट अ शॉट. नेत्रदीपक फटका. चेंडू 4 धावांसाठी टाबर च्यवनप्राश हा आलाय चौकार. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं हूं ना. क्षितिज या ठिकाणी सांगत असताना या मॅच मध्ये 22 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. आता 9 बॉल 26 ची गरज. 9 मध्ये 26 ची गरज आहे. अजून 3 बॉल महत्वाचे असतील. कट केलाय बॉल बॅकवर्ड कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी मिसफीड झाली आहे. तिथे मात्र 1 धाव होती. तिथे 2 धावा पाहायला भेटल्या. अजून 1 धाव येईल का? 2 धावेवरती इथे मात्र यस नक्कीच क्षितिज याने त्याचं विकेट सॅक्रिफाय केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण की खूप काहीसा थकला होता क्षितिज आणि काय चांगली बॅटिंग केली त्यांनी. अगदी एकेरी दुहेरी धावांवरती चांगला जम बसवला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला भेटले परंतु रनिंग बिटवीन द विकेट दर्जेदार पाहायला भेटली. न्यू बॅटर सनी आलेले आहेत. 2.5 किलो का आत सनी पाजी इथे मात्र दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की क्षितिजच्या जाण्यानंतर तगडा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. धावफलकावरती धावा 24 3 गड्याच्या मोबदल्यात. आता 8 बॉल आणि 24 ची गरज. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. गोलंदाज कार्तिक जर इथे 2 बॉल डॉट आले तर इथे मात्र एकटा स्फोट घुडसी टीम हवी होईल. परंतु इथे जर मोठा फटका आला तर पुढच्या मॅच मध्ये नक्कीच वडवलीकर देखील कमबॅक करतील. कोलवा टप्प्याचा बॉल खोदून मारलाय तिकडे क्षेत्ररक्षक आणि त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र पाहावा लागेल. तिकडे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. दर्जेदार फिल्डिंग. लाजवाब अप्रतिम फिल्डिंग.
यस पंच धावा 3 का? यस 3 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. काय फिल्डिंग झाली अगदी आपण पाहिली. नितीन पवार स्वतःला झोकून त्या ठिकाणी दिलं. एक धाव मात्र आपल्या संघाकरिता वाचवली आहे. कारण की क्रिकेटचं समीकरण आपण पाहिलं तर एका बॉलमध्ये 6 धावा निघत असतात आणि 6 बॉलमध्ये एक धाव देखील निघत नसते. 7 बॉल 21 ची गरज. हा बॉल महत्वाचा. इथे मात्र फुल टॉस बॉल आहे. उडवलाय बॉल आभाळामध्ये आणि डाऊन दी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पुढच्या प्लॉट मध्ये षटकार. संधी मिळेल तुला हे, तू हिरमोस नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडून छाती 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल, तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज. बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर मॅच बॉल यस आलेला आहे. मॅच बॉल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आता आपण समीकरण पाहिलं तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा मातबगार आपण पाहू शकाल. 6 बॉल 15 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. रवींद्र मगर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. आता त्यांचा अनुभव या ठिकाणी अगदी 40 प्लसच्या एक खेळाडूला दाखवावा लागेल. परंतु मी तर म्हणेन की ज्या खेळाडूने या क्रिकेटच्या पटलावरती पॅरागॉन ते एडिडेस शूज पर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी केलेला आहे, आता त्यांना त्यांच्या नावाचा उल्लेख या मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. धावफलकावरती धावा 33 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू 15 ची गरज आहे. 15 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकाल. सनी आहे, 2.5 किलो का हात. सनी एकदा पॉवर दाखवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर गतीचा बॉल. काय बॉलिंग आहे, काय बॉलिंग आहे. दर्जेदार दर्जेदार बॉलिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटला. स्लोवर गतीचा बॉल. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण म्हणतो ना मित्रांनो की तुमच्याकडे वेग नाहीये, तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्ही या क्रिकेटच्या पटालावरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. आता 5 बॉल 15 ची गरज. 5 मध्ये 15. समोर सनी. इथे देखील हा बॉल काय दर्जेदार आहे, लाजवाब. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते हैं, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते हैं. परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो वैसा वो खून चाहिए. या आसमान भी आएगा जमीन पर, इरादों में जीत की गुण चाहिए. फटका इथे मात्र फसलेला आहे. चेंडू जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, फक्त मिळेल 1 धाव. 3 बॉल आणि आता 14 धावांची गरज. 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 मध्ये 14. समीकरण अवघड इथे मात्र होत आहे. परंतु आता इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रवींद्र मगर यांनी कारनामा करणं फार गरजेचं आहे. हे बॉल फार महत्वाचं आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर वडवलीकर या मॅच मध्ये नक्कीच हावी होऊ शकतील. काही जबरदस्त मॅच, अगदी पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि इथे जर ही मॅच जिंकली, एकतास स्पोर्ट या टीमनं जर मॅच जिंकली तर रवीजी मगर यांच्याकरिता 2525 रुपयाचा कॅश प्राइज असेल सुयोगजी मगर यांच्या वतीनं. आणि हा बॉल आपल्याला डॉट पाहायला भेटतो. ही मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहे. मी तर म्हणेन की 2525 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच आपण पाहू शकाल. रवींद्रजी मगर
त्याचा ते नक्कीच हकदार असू शकतील. आता 2 बॉल आणि 14 धावांची गरज. आता गोलंदाज रवींद्रजी मगर इथे चूक करतील तर मॅच मध्ये वडवलीकर देखील हवी होऊ शकतील. हा बॉल आपल्याला पाहायचा आहे. हा बॉल इथे मात्र पंच यस वळतायत. यासाठी वाईड वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आता 2 मध्ये 13. इथे पुढच्या हा बॉल आपल्याला पाहायला भेटेल वाईड. आणि आता 2 मध्ये 12 सामन्याचं समीकरण आता अम्मी वडवलीकर संघाच्या बाजूने आलेलं आहे. परंतु 2 मोठे फटके आणि सामना फिनिश. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, इरादों में जीत की गूंज चाहिए. आणि हा बॉल डॉट. आता 1 आणि 12 ची गरज. 1 ला 12 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी. चर्चा या ठिकाणी होत होती 40+ खेळाडूची, की ज्यांचा प्रवास पॅरागॉन चप्पल ते ॲडिडास पर्यंत आणि त्यांच्या बोट पकडून सिनियर खेळाडूने क्रिकेटच्या पटलावरती पदार्पण केलं. आज ते सिनियर खेळाडू या ठिकाणी क्रिकेटचे धडे मैदानाच्या आतमध्ये शिकवत आहेत ज्युनियर खेळाडूंना. इथे हा बॉल डॉट आणि ही मॅच इथे मात्र झाली फिनिश. मॅच जिंकले. हार्दिक अभिनंदन. एकता स्पोर्ट घोडसई हार्दिक अभिनंदन. सुयोगजी मगर आणि हार्ड लक टफ लक वडवलीकर.